नमस्कार. रामकृष्णारी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण रामरक्षा का म्हणावी, कशी म्हणावी आणि म्हणल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात, चला तर आपण जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यास खूप आनंद होतो, त्यामुळे लाईक नक्की करा. बघा, रामरक्षा का म्हणावी, का कोणी म्हणायला लावली म्हणून म्हणावी, तसं न करता ती व्यवस्थित समजून घ्यावी, त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि मग त्याचे आपल्याला किती फायदे होतात तर तुम्हाला मी सांगत आहे. बघा, सर्वप्रथम रामरक्षा कोणी म्हणली होती? रामरक्षेचे रचयिता कोण आहे तर बघा, बुद्ध कौशिक विश्वामित्र ऋषी. रामरक्षेत राम हा शब्द 80 वेळा येतो. आता बघा, आपण जर त्याचे मनन केले असता तो तारून निघतो तो मंत्र. मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक शब्द, एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह. त्याच्या पुनरुच्चाराने भौतिक, आध्यात्मिक व उन्नती होते. हे अक्षर मानवी मनाचे प्रतीक आहे, जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम बनते. व त्र म्हणजे संरक्षण करण्याची ताकद ज्या मंत्रात आहे, त्याच्या उच्चाराने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होतात आणि आत्मिक सुख मिळते, त्यालाच मंत्र म्हणतात. रामरक्षा कवचाचे नाव काय तर बघा, रामरक्षा म्हणजेच कवच होय. रक्षा म्हणजेच कवच होय. रामरक्षा कवचात किती कोणकोणत्या अवयवांचा उल्लेख आहे आपण जाणून घेऊया. बघा, शीर, भाड, डोळे, कान, नाक, मूक, जिव्हा, कंठ, खांदा, भुज, टाळू, हृदय, छाती, पोटाचा मध्य भाग, पाणथरी, नाभी, कंबर, हात, गुडघे, जांघा, पोटऱ्या, पाऊल, मांड्या. भगवान शंकरांनी बुद्ध कौशिक ऋषीच्या स्वप्नात येऊन सांगितलेली रामरक्षा सर्व पापांचा नाश करणारी आहे, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे, सर्व अवयांचे रक्षण करणारे आहे. या रामरक्षा कवचाचे पठन करता सुखी, पुण्यवान, विजयी, विनयी होऊन सर्व कार्यसिद्धीस जाणार असून त्याला मुक्ती मिळणार आहे. रामरक्षा रूपी संरक्षक कवचामुळे सर्वत्र मंगलमय होते. सतत पुढे जाणारा, कधीही न संपणारा बाण व भाता ज्यांच्याजवळ आहे असे श्रीराम आपले रक्षण करण्यासाठी सतत आपल्या सर्व सेवे असणार आहेत. तेच मार्गदर्शक आहेत. दुःख संकटाचा नाश करणाऱ्या, सुख समृद्धी देणाऱ्या श्रीरामांच्या रामरक्षेचे कवच सदा सर्व काळ आपले रक्षण करेल. म्हणून आपण रामरक्षा म्हणावी आणि आपल्या घरातील लहान मुले आहेत त्यांच्याकडून सुद्धा ही म्हणून घ्यावीत. रामरक्षेत रामाशिवाय आणखी बघा असे कोणकोणत्या व्यक्तींचा उल्लेख आहे तर बघा, सीता, हनुमान, लक्ष्मण, दशरथ, कौशल्या, विश्वामित्र, सौमित्र वत्सल्य, सुमित्री तिचे पुत्र, शत्रुघ्न, भरत, सुग्रीव, विभीषण, रावण, शंकर, दुर्वाजत्म, पद्माक्ष, पितवासक, सत्यसंध, लक्ष्मण इत्यादींची नावे आहेत. रामरक्षेच्या ध्यान श्लोकाच्या आधारे रामाचे ध्यान कसे करता येईल बघा. आता ध्यान ही अष्टांग योगाची शेवटची अवस्था होय. रामरक्षेच्या ध्यान श्लोकानुसार मन स्थिर निर्विचार करण्यासाठी विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या अजानुबाहू, पद्मासनात असलेल्या पीतवस्त्र परिधान केलेल्या, सूर्यविकासी कमलदलासारखे नेत्र असलेल्या, ज्याच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे, अशा श्रीरामचंद्रांची मूर्ती अंतचक्षु समोर आणून प्रज्ञावान अशा श्रीरामरक्षेचे दररोज नियमित प्रसन्न असा प्रातकाळी दिवे लागणीच्या शुभसमयी अथवा दिवसाच्या कोणत्याही प्रहरी अडचणीत असताना, अनाकलन भीतीने मनाला ग्रासलेले असताना, एकांतवासात असताना रामरक्षेचे पठण करावे. रोज 11 वेळा करावे. ते करत असताना तटस्थ राहून दृष्ट विशाल होण्यासाठी निशंक मनाने व पूर्ण आत्मनिष्ठेने नकारात्मकतेला मनात स्थान न देता एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करून श्रीरामांचे ध्यान करणे. एकाग्रता, ध्यान व ध्यानाचे फळ मिळते. बघा, ज्यावेळेस तुम्ही कोणत्या संकटात असता, अडचणीत असता, तुम्हाला एखादी चिंता सतत सतावत आहे, कोणी तुम्हाला त्रास देत आहे, तुमचे काम पूर्ण होत नाही, अशा अवस्थेत तुम्ही जर दररोज 11 वेळा रामरक्षा म्हणला तर त्याचे तुम्हाला असंख्य असे फळ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही दररोज रामरक्षा म्हणावी. दररोज जर आपण रामरक्षेचे पठण केले तर बघा,
श्रीराम रक्षा हे राम कवच वज्राच्या म्हणजेच लोहाच्या पिंजऱ्याप्रमाणे संरक्षक आहे. म्हणूनच त्याला वज्रपंजर सुद्धा म्हटले आहे. जो रामकवचाचे नित्य स्मरण करील त्याची आज्ञा इच्छा कधीही अमान्य केली जाणार नाही, ती मान्यच केली जाणार. त्यामुळे तुम्ही सर्वांनी दररोज रामरक्षा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही म्हणू शकता. 11 वेळा म्हणा किंवा 1 वेळा तरी कमीत कमी म्हणा. सुरुवातीला तुम्हाला म्हणताना शब्द थोडे व्यवस्थित जमणार नाहीत, पण तुम्ही दररोज बघून जर म्हणलास ती लवकरच तुम्हाला जमेल. आणि एकदा आपल्या तोंडातून गेले की ते आपल्याला सवय लागून जाते. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला मोडक्या तोडक्या शब्दात का होईना पण दररोज म्हणायला सुरुवात करा. याचे तुम्हाला अगणित असे फळ मिळणार आहे. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.